किती छान वाटतं इथे. मला माहित आहे तुला ना निसर्गाचं खूप वेळ आहे, म्हणूनच मी अशी जागा निवडली की जी तुला नक्की आवडेल. हो, खरंच खूप सुंदर आहे ही बाग. आणि ती फुले बघ किती सुंदर आणि ताजी दिसतात. आणि त्यांची रंग, मी तर प्रेमातच पडणार त्यांच्या. पण तू तर प्रेमात आहेस ना माझ्या. तू पण तर पडलास ना माझ्या प्रेमात. काय आवडलं तुला माझ्यात? खरं सांगू, हो सांग ना. अशी कुठलीही गोष्ट नाही तुझ्यामध्ये की जी मला आवडत नाही. तू बरोबर नसलीस ना तर असं वाटतं की काहीतरी हरवलंय माझं. सतत तुझाच विचार डोक्यात म्हणून की मला वेळ लागलाय. इतकं प्रेम करतोस माझ्यावर? हो खूपच. थांब आलो. करण, काय झालं? काय करतोस? अगं तुझं आणि माझं नाव करत होतो. का? का म्हणजे तुझं आणि माझ्या प्रेमाची आठवण राहावी म्हणून. नाही नको. का काय झालं? अरे आताच आपण निसर्गाच्या प्रेमात पडलो होतो ना. किती सुंदर आहे बघ. आणि आपणच आपल्या प्रेमाचं प्रदर्शन करण्यासाठी या निसर्गाचा नाश करायचा नाही पटत मला. हो तू बोलतेस ते पट्टे मला, पण एखाद्या झाडावर लिहिलं तर काय फरक पडतं? जर प्रत्येकाने इथे तुझ्यासारखा विचार केला तर या झाडाचे सौंदर्यही नष्ट होतील. आणि आपल्या थोड्या आनंदासाठी, प्रेम व्यक्त करण्यासाठी या निसर्गाचा नाश करण्याचा आपल्याला काही अधिकार नाही. आणि हीच स्थिती आपल्या महाराष्ट्राच्या गडकिल्ल्यांची करून ठेवली आहे. झाडांचा नाश करण्यापेक्षा झाडे लावली पाहिजे. अशा गोष्टीमुळे प्रेम वाढतही नाही किंवा कमी होत नाही.